मी अर्चना आकोटकर नवी दिल्ली येथे राहते आणि आज मी आपणासमोर माझी स्वरचित कविता सादर करणार आहे। तर कवितेचे शीर्षक आहे माझी कविता। ती सोबत असली की सर्व दुःख दूर होतं, ती सोबत असली की सर्व दुःख दूर होतं आणि दूर होतात सर्व वेदना। ती सोबत असली की सर्व दुःख दूर होतं आणि दूर होतात सर्व वेदना। मात्र ती सोबत असली की जागृत होतात सर्व संवेदना। आणि मग सुरू होतो खेळ भावरूपी विश्वाचा, आणि मग सुरू होतो खेळ भावरूपी विश्वाचा। तीही मग देते साथ माझ्या भावनांना तिच्या शब्दांचा। दुःखात तिची आठवण आवर्जून होत असते, दुःखात तिची आठवण आवर्जून होत असते, सुखातही मात्र ती जराही दूर नसते। मी सुखी की दुःखी हे तिला कळत असतं, मी सुखी की दुःखी हे तिला कळत असते, कारण माझ्या मनाची प्रत्येक चाहूल तिच्याकडेच वळत असते। कशी ती कोण ती वसे तरी कोठे, कशी ती कोण ती वसे तरी कुठे, अवर्णनीय अशी सदैव वसे माझ्या मनामध्ये। अशी तिची माझी सोबत जशी प्रियसी आणि प्रियकर, अशी तिची आणि माझी सोबत जशी प्रियसी आणि प्रियकर, अशी तिची माझी सोबत जशी मुरली आणि श्रीधर। तिची आठवण आली की हाती आपसुकच येई कागद आणि लेखणी, तिची आठवण आली की हाती आपसुकच येई कागद आणि लेखणी। अशी मी भावरूपी साजण, अशी मी भावरूपी साजण, तर ती शब्दरूपी साजणी। असे मी रसरूपी सागर, तर ती अलंकारिक सरिता, असे मी रसरूपी सागर, तर ती अलंकारिक सरिता। अशी माझी आणि फक्त माझीच स्वरचित कविता, स्वरचित कविता। धन्यवाद।